शेतकऱ्यांचा शेती करण्याचा खर्च दिवसांदिवस वाढत चालला आहे, पण तेवढे शेतीमधून उत्पादन निघत नाहीये. एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते, त्यामुळे जमिनीच्या पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसांदिवस शेतजमिनीचे प्रमाण खूप कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच चालली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी दीर्घकाळ जमीन सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण गांडूळ खताविषयी माहिती जाणून घेणार आहोत. गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो व ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असणारा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीराबाहेर टाकतो. त्यालाच गांडूळ खत असे म्हणतात. या प्रक्रियेला जवळपास 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त 10% भाग ठेवतो आणि बाकीचा 90% भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत हे असून जैविक गुणधर्म ते वाढवते. गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. आपण गांडुळाचे काही प्रकार जाणून घेऊयात. 1. एपिजिक. ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगत राहतात. आपल्या अन्नापैकी 80% भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20% भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो. 2. ॲनेसिक. ही गांडुळे साधारणतः जमिनीत 1 मीटर खोलीपर्यंत राहतात. ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो. 3. एंडोजिक. ही गांडुळे जमिनीत 3 मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या 3 प्रकारांची वैशिष्ट्ये व गुणधर्म पाहता एपिजिक व ॲनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आयसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या 4 प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतःच्या वजनाइतकेच अन्न रोज खातात. गांडूळ खतासाठी गांडुळाच्या योग्य जाती जाणून घेऊयात. गांडुळाच्या 300हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने एसिना फोइटिडा, युड्रिलस युजेनिया, पेरिनोक्सी, एक्झोवेटस, फेरिटिमा इलोंगेटा या गांडुळाच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रक्रिया 40 ते 45 दिवसात करतात. खत तयार होण्यास लागणारा कालावधी. गांडुळाचा वापर करून गांडूळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसांचा कालावधी लागतो. गांडूळ खताचे काही फायदे जाणून घेऊयात. जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. गांडुळाच्या बिळामुळे झाडांच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते इत्यादी फायदे असतात. आपण जर आपल्या शेतामध्ये गांडूळ खताचा वापर करत असाल तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.